मध्ये सर्वांचं स्वागत। जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, विठ्ठल हरी। समाजसेवा तरुण मित्र मंडळ यांच्या वतीनं वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे, वारकऱ्यांची सेवा करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये पालखी आल्याच्या नंतर पुणेकर हे सतत वारकऱ्यांची सेवा करतच असतात, पालखीचे देखील आगमन झाल्यानंतर त्यांची सेवा करत असतात। अशा पद्धतीने समाजसेवा तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने देखील त्यांच्या जे वारकरी आहेत त्यांची सेवा करण्यात आलेली आहे आणि वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेण्यात आलेली आहे। नक्की हा सोहळा कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। सर्वप्रथम तर मी मंडळाचे आभार मानतो की त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने वारकऱ्यांची सेवा करण्याचं व्रत मागच्या 35 ते 40 वर्षापासून घेतलेला आहे। मंडळाचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी हे अगदी घरी आलेल्या पाहुण्याचं आपण जसं स्वागत करतो तसं सर्व वारकऱ्यांचं स्वागत करीत आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं मी 1-2 गोष्टी सांगू इच्छितो की पायी चालताना दिंडी चालत असताना जो मार्गक्रमण दिलेला आहे त्या पद्धतीने चालणारच आहे, पण इतर वेळेस आपण जेव्हा पायी चालतो तेव्हा वॉक ऑन राईट म्हणजे रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला। असं केल्यानंतर काय होतं की समोरून येणारं वाहन आपल्याला दिसतं आणि आपण तेवढी प्रतिक्रिया लवकर देऊ शकतो किंवा तेवढा आपण जास्तपणे सुरक्षित राहू शकतो। काही दुर्दैवी घटना दिंडीच्या दरम्यान घडतात, तर अशा प्रकारचे नियम पाळल्यानंतर आपण त्या मोठ्या प्रमाणावर हे करू शकतो। दुसरं आहे की रस्त्याच्या दरम्यान आपण कुठे आराम करण्याकरता जेव्हा थांबतो तर तेव्हा रस्त्याच्या लगत किंवा रस्त्यावर थांबू नका। पावण्या पावसाचे दिवस आहेत, गाड्यांचे ब्रेक लागतील न लागतील, कमी असू शकतील किंवा ओला निसरडा रस्ता असला आणि प्रत्येकाकरता तो रस्ता नवीन असणार आहे, म्हणून जेव्हा केव्हा आराम करायचा आहे तेव्हा रस्त्यावर आराम न करता रस्त्यापासून दूर ज्या ठिकाणी आपल्याला धोका निर्माण होणार नाही त्या ठिकाणी हे करावं। मंडळाचे मी आभार मानतो आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी सौ अर्चना गायकवाड मॅडम व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भोसले साहेब यांच्या वतीनं व पूर्ण प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो की ही वारी सुरक्षित वारी म्हणून आपण साजरी करूया आणि प्रत्येक जण रस्ता सुरक्षा आणि सुरक्षितपणे घरी पोहोचूया आणि सर्व विश्वाच्या तारणहार माऊली आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेच। धन्यवाद। बहुत अच्छा लग रहा है मुझे, यहाँ पे जो माहौल है वो देख के एक अलग ही फीलिंग आ रहा है। कहने को ऐसा है कि आजकल धर्म के लिए कोई खड़ा नहीं होता, लेकिन यहाँ पे सभी वारकरी समाज के लोगों को देख के बहुत अच्छा लग रहा है। हमारे जो आने वाले जनरेशन है उनके लिए ये एक प्रेरणा है कि आगे आने वाले जनरेशन को किस तरीके से भगवान को आपको समर्पण करना है, आपको कैसे भगवान को पूजा करना है, ये एक उनके लिए सीख है। और विठ्ठल नाम से इस पुणे की जो भूमि है वो विठ्ठल नाम के स्मरण से ये 2 दिन बहुत ही धन्य होने वाली है, इसलिए मुझे बहुत अच्छा लग रहा है। माहौल देख के मुझे अब शब्दों में बयान नहीं कर सकता। आप सभी को मेरा साष्टांग दंडवत, वारी लोगों को, वारकरी लोगों को, आप लोगों को सभी को मेरा साष्टांग दंडवत। महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची ही अतिशय श्रेष्ठ अशी परंपरा आणि वारकरी संप्रदायाच्या उपासनेमध्ये भजन कीर्तनाबरोबर पंढरी आळंदीची पायी वारी ही एक विशेष परंपरा। आषाढीची वारी ही सर्वात महत्त्वाची मोठी वारी मानली जाते आणि या वारीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यात, जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात आणि महाराष्ट्रातील सर्वच वेगवेगळ्या जिल्ह्यातून विभागातून येणाऱ्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी समुदाय एकत्र भजन आणि भोजन करत पांडुरंगाच्या दिशेने जातो। खरं म्हणजे महाराष्ट्रातली सद्यस्थिती पाहता आज कुठेतरी लोक जातीच्या, धर्माच्या, परिस्थितीच्या नावावर विभागले जात आहेत आणि ही वारी माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय आणि सर्व आपले संत शतकानुशतक आपल्याला सांगत आलेत की यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी। आणि म्हणून या वारीनं सातत्यानं आपल्याला समतेचा, सेवेचा आणि अतिशय सात्विकतेचा संदेश दिलेला आहे। समाज व्यवस्थेसाठी मनुष्य मात्रांनी एकत्र राहावं आणि आज या वारीमध्ये महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील आमचे सर्व वारकरी बांधव मोठ्या गुण्यागोविंदानं सहभागी झालेत आणि भजन कीर्तन करत ते एकत्र चाललेले आहेत। याचा मनस्वी आनंद
आम्हा सर्वांना। गेली अनेक वर्ष अन्नदानाबरोबर हा आपण मी उपक्रम गेली 13-14 वर्ष राबवतोय। यंदा कीर्तनाचं हे 14वं वर्ष आहे। अनेक नामवंत कीर्तनकारांनी इथं सेवा सादर केलेली आहे। यंदाही महाराज नेवासीहून इथं आलेले आहेत। गेली 4-6 महिन्यापासून मी त्यांच्या संपर्कात असतो आणि कीर्तनकारांचे, तेव्हा हे सगळं शक्य होतं। या निमित्तानं सर्व मंडळाच्या सभासदांचं, हितचिंतकांचं, सभा वर्गणीदारांचं आणि सर्व अन्य ज्ञात अज्ञात ज्यांची मदत आम्हाला होती त्यांचे आभार मानतो। आम्ही पुण्यनगरीतील नागरिक स्वतःला खूप भाग्यवान समजतो की जेणेकरून आम्हाला सर्व आपल्या माऊलींचं सेवारूपी एक त्यांना त्यांची सेवा करता येते। आम्हाला त्या माध्यमातून आम्ही सर्वांना जे आम्ही त्यांची सेवा करतो हे आम्हाला खूप आमच्या भाग्याचं, आमच्या नशिबाचा भाग आम्ही समजतो। त्याचप्रमाणे मंडळाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उपक्रम घेत असतो। आमचे बंधुपंत या सेवेच्या माध्यमातून, वारकरी सेवेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम उभं करतात। अन्नदान हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं। भजन कीर्तन हे चांगल्या पद्धतीने होतं। भजन कीर्तनामुळे महाराज येतात। महाराजांमुळे वातावरणाची जी शुद्धता होती ही फार गरजेची आहे आणि हे उत्तरोत्तर होणं गरजेचं आहे आणि अशीच सेवा मंडळाकडनं, आमच्या सर्वांकडनं घडत राहो हीच माऊलींचरणी सदिच्छा। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बंडूभाऊ गुजर यांच्या माध्यमातून अखंडित ही सेवा चालू आहे आणि वर्षभर या कार्यक्रमासाठी खूप प्रयत्न करतात। दर महिन्याला त्यांचा माझ्याशी कॉल असतो आणि समर्पक भावनेने पुणेकर, सर्व मंडळी आणि तरुण मित्रमंडळ, हे जो मित्रमंडळ आहे ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट प्रकारे आमची सेवा करतं। हे पाहून आम्ही धन्य होतो। खरं तर हा एक मोठा योगायोगाचा दिवस आहे। हा एक छोटेखानी कार्यक्रम व्हायचा। जेव्हा सुरुवातीला ही दिंडी यायची साधारण 30-35 वर्षापूर्वी लोक एवढीच असायची, पण शाळेमध्ये त्याची व्यवस्था असायची। नंतर टप्प्याटप्प्यानं आम्ही असं विचार केला की त्याला काही प्रोटेक्शन नाही, पावसात कार्यक्रम होत नाही। मग इथल्या लोकांना आम्ही सगळं थोडीशी विनंती करून या लोकांनी आम्हाला पार्किंग उपलब्ध करून दिलं। जसं जसं पार्किंग मध्ये हा कार्यक्रम होत गेला तसा तसा कार्यक्रमाचा भर एवढा वाढत गेला। गेली 14 वर्ष कार्यक्रम या पार्किंग मध्ये होतोय। 14 वर्षात नामांकित कीर्तनकारांची कीर्तन या जागेमध्ये झालीत। दुसरी गोष्ट, आयशा तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर आयशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला, म्हणजे आमचा लाभही चुकू नये आणि आम्ही वायाही जाऊ नये अशी आमची म्हणजे इच्छा आहे। त्याच्यामुळे निरंतर आम्हाला वैष्णवांची सेवा करण्याचा लाभ प्राप्त हो, अगदी डोळे मिटेपर्यंत आमचा लाभ आम्हाला मिळावा अशी विठ्ठलरायाची चरणी प्रार्थना करतो। वारकऱ्यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देतो आणि मंडळातर्फे काही छोटी मोठी गोष्टी कमी झाल्या असतात तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आम्ही इथं कमीत कमी 17-18 वर्षापासून इथं येतो। इथं दरवर्षी जेवण आमच्या दिंडीला काही कामी पडेल अशी वस्तू भेट देतात। दरवर्षी भेट, कधी वरावटी, कधी जनरेटर, कधी आता सौर दिला आता मोठा, दरवर्षी जेवण लय सेवा करतात आमची दरवर्षी लगे छान, म्हणजे एकदम आनंद। पुण्यनगरीमध्ये पुण्यनगरीने खरोखर पुण्यनगरी वाटली। वारकऱ्या खूप सेवा करते बरं का, याला थोडंच नाहीये। वारीसाठी माऊलीच्या वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर फार चांगलं वाटतं। पहिली वारी मी 10 वर्षापासून वारीत येतो। हे लोक चांगली आणि पद्धतशीर सेवा करतात। आमची वारकऱ्याला जेव खाऊ, कधी आमच्या दिंडीला गिफ्ट म्हणून देतात दरवर्षी। सगळं चांगलं आहे इथं आणि आमची वारी पण सुखात आणि समाधानी होते। मॅडम, आम्ही 9 वर्ष झाले तशी वारी करतो। वारी करताना हे मित्रमंडळ जे आमची सेवा करतं, ही सेवा खूप आनंदाची आणि खूप मजेत सेवा आम्हाला वारी चालताना खूप आनंद वाटतो आणि सगळं काय व्यवस्थित राहतं आणि भोजनालय करताना सगळ्याचा आनंद मस्त मजेत स्वच्छच भेटते साऱ्या। संघच मॅडम वारीला हे जे आम्हाला करते, खाणं पिणं आम्हाला एकदम कीर्तन भजन गिजन सगळं चालतंय आणि आमचं जाणं व्यवस्थित आहे। महाराज लोक पण आमची व्यवस्थित सगळी शेवाट होती, खूप आम्हाला आनंद आहे। आम्हाला साहेब 10 वर्ष झालं जेवण देतात, जेवणाची व्यवस्था चांगली होते, आमचं सगळं नादर होते, सगळं आम्हाला त्याच्याकडून सगळं समाधानी सगळं आहे। 2 वर्ष झाले आम्ही येत आहोत, खूप छान वाटतंय, खूप सोय होती, आनंद खूप वाटते, सोय खूप वाटते, खूप छान वाटते। आम्ही हिंगोली जिल्ह्यातून, आनंद खूप वाटते, माणसं खूप छान वाटतात, मन मिसाळूपणा, कोणाला हे नाही समजायचं नाही, जातीभेद एक समजून
चलतं एक झाड. आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी राजेश मोरे यांचे ते आरोग्य तपासणी शिबिर दरवर्षीप्रमाणे मोफत आरोग्य तपासणी शिबिर असते. मोफत गोळ्या वाटप असते, बीपीचे, शुगर असं सगळं चालू असतं. त्यात आम्ही दरवर्षी सहभागी घेतो. राजेश्री मोरे यांनी आम्हाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेवा करण्याचा चान्स मिळवून दिला आहे. आमच्या भागातील आमचे युवा नेते माननीय श्री राजेश मोरे हे सालवादाप्रमाणे या वर्षी वारकरी सेवेसाठी एक छान स्तुत्य उपक्रम करत असतात. त्याबरोबर त्यांचे आणखीन भरपूर उपक्रम असे चालू असतात. त्यातील हा एक उपक्रम आहे. त्यांनी हे जे वारकऱ्यांसाठी जी आता इथून पंढरपूर पर्यंत पायी जाणार वारी करत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचा थोडासा एक हातभार लागावा म्हणून नेहमीप्रमाणे ह्या वर्षी त्यांनी गोळ्या औषधं हे अशी ट्रीटमेंट एक जी प्राथमिक ट्रीटमेंट असते ती त्यासाठी त्यांनी त्याची व्यवस्था केलेली आहे. आज त्यांचा उपक्रम हा खूप स्तुत्य असून सुंदर असा आहे, जी की एक छोटीशी सेवा त्यांच्या हातनं माऊलींची घडो हीच त्याच्यावरची भावना आहे. ते आरोग्याचं दरवर्षी आम्ही बऱ्याच दिवसांनी येतो. ते इथं आम्हाला आरोग्याची सोयी करते. गोळ्या हे देते, बाटल्या देते चोळायला, खाण्याची व्यवस्था आहे. आम्ही केशव नारायण थोरात बळसोंड, तालुका जिल्हा हिंगोली इथून पंढरपूर आळंदी ते पंढरपूर पायी यात्रेने झालेलो आहोत. इथे राजेश कुंडलिक साहेब मोरे याने व्यवस्थित जेवणाची सोय, गोळ्या, पाणी, आंघोळी सोय, सगळ्याची सोय चांगली सोय केलेली आहे. तरी आम्ही मोरे साहेबांचे धन्यवाद करतो. आमची व्यवस्थित सोय व्हायलेली आहे. सर्व शेतकरी आम्ही आलेलो आहोत. पाऊस घेऊन मस्त पडलेला आहे. आषाढी यात्रेनिमित्त पुणे या ठिकाणी मुक्काम होता आणि या मुक्कामामध्ये सर्व प्रकारची सेवा, खाण्याची सेवा असेल तर ही सेवा या ठिकाणी मोरे सरांनी साहेबांनी केलेली आहे. आणि या वारीमध्ये येऊन अतिशय आनंद होतो आहे. आनंद वारी आहे आणि या वारीमध्ये प्रत्येक नागरिकांना सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी सांगतो. Oh,